तो घटक जो आहे तो त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे उतरवण्याचा प्रयत्न करतो. हा एक मॉडेल दाखवतो मी. काही शिक्षकांना हे प्रिंटेड सुद्धा लिहिले किंवा अशी पट्टी सुद्धा लिहून चिटकवली होती. माझी वर्ग प्रक्रिया अध्ययन निष्पत्तीनुसार सुरू आहे. हे असं यापूर्वीच्या प्रशिक्षणात सांगितलं होतं. गेल्या वर्षीपासून हे चांगल्या चालायचे म्हणजे सांगितल्या जाते. इम्प्लिमेंटेशन किती जणांचं होतं हे मला माहित नाही, पण असं असावं. त्याचप्रमाणे फलक लेखन जेव्हा आपण भाषा विषय असेल, गणित विषय असेल, जे काय आपण करतो प्रत्येक वेळी नाही, पण निदान आपण त्या पाठात जर तुम्ही जर सरांकडे जर पाहिलं असेल जी काही वर्ग अध्यापनाची प्रक्रियेमध्ये डायरेक्ट तुम्हाला शिक्षक इथं कुठेतरी कमी होताना दिसतो आहे, परंतु विद्यार्थी प्राधान्यानं विद्यार्थ्यांना कुठेतरी शिक्त करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे आणि हे करण्यासाठी बेसिक कन्सेप्टवर एक जास्त भर दिला जातो आहे. नंबर 1 ची गोष्ट तुम्ही म्हणत असाल का तिथून उचललंय का आपण? अजिबात नाही. आपली कन्सेप्ट वेगळी आहे, सरांची वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही पाहत असाल की परभणी जिल्ह्याचं एक स्वतःचं काहीतरी वेगळं असावं. हे जे 4 मुद्दे आहेत महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये आपण विशेष करून घेतो आहे. हे कुठेही कोणत्याही राज्यस्तरावरून सांगितलेली नाहीत किंवा बाकीचे, तर परभणी जिल्ह्याने स्वतःहून त्याच्यावर अभ्यास करून ही ज्या 4 गोष्टी आपल्याला ज्या महत्वाच्या वाटतात वर्ग प्रक्रियेच्या संदर्भामध्ये ते आपण थोडंसं हे करतो आहोत. एक तर आहे की क्षमता आधारित, म्हणजे ज्या वर्गनिहाय आणि विषयनिहाय ज्या काय आवश्यक क्षमता असतील, त्या कन्सेप्ट असतील, तर ते प्रत्येक बालकापर्यंत आम्हाला घेऊन जाणं खूप महत्वाचं आहे.
जर आमच्या सर्व पालकांना जर बेसिक कन्सेप्ट जर पूर्ण क्लिअर झाल्या तर त्याचं जे काही पुढचं शिक्षण असेल किंवा त्या पुढील वर्गातील त्याची जे काही संपादनाची जी काही पातळी असेल तर ती पातळी 100% त्या ठिकाणी वाढण्याची ही शक्यता जास्त असते. आम्ही दुसरी गोष्ट एक महत्वाची आहे ती दुसरी गोष्ट जो पैलू होता आपण स्किलच्या बाबतीमध्ये, कारण स्किल यासाठी महत्वाचं आहे. आपण म्हणतोय की आम्हाला प्रत्येक आमच्या बालकाला आम्हाला आंतरराष्ट्रीय दर्जाचं गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं महत्वाचं आहे. मग जर आमच्या बालकांना जर आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचं जर शिक्षण जर हवं असेल तर मग आंतरराष्ट्रीय 21व्या शतकातील जी काही